सिझर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सिझर्स मिळतात. ही मेटलची सिझर आहे, चांगल्या क्वालिटीची आहे. सिझर्सला हात ठेवायला 2 असतं, एक पोटी लांबडं हे असतं, एक छोटा ग्रू असतो. लांबड्या ह्याच्यामध्ये 4 बोटं जातात आणि ह्याच्यामध्ये 1 बोट जातं आणि सिझर्स अशी ठेवून कापायचं असतं. ओके. नाव कापड कापताना एक हाताने हे कापड धरायचं कधी पण आणि एका हाताने सिझर्स जमिनीवरती व्यवस्थित, असं कापड उचलून कापायचं नाही कधी. ते उचलल्याने त्याचं मार्किंग नीट नाही. कापड हे असंच शिवणाचं जिथे कटिंगचं मार्किंग केलं आहे आपण, बाहेरची बाजू, बाहेरची लाईन, त्याच्यावरती पूर्ण शेवटपर्यंत लिहायची सिझर्स अशी वाढवत. कापड हलवायचं नाही पूर्णतः कटिंग झाल्याशिवाय. कापडामध्ये सिझर्स अशी स्लाईड करायची कधी पण. मी आत्तापर्यंत कापड जराही हलवलेलं नाही आहे. पूर्ण कापड अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत तुमचं पूर्ण कटिंग होत नाही तोपर्यंत. हे पूर्ण हा बाजूचा पीस काढून टाकायचा, पण कापड अजूनही मी जिथे आहे तिथेच ठेवलेलं आहे. ओके. आता आपल्याला इथे बघायचं आहे थोडंसं मार्किंग आलं आहे का मागच्या बाजूला. नसेल आलं आहे तर परत एकदा तुम्ही करून घ्या इथे हे मार्किंग, कारण की मागच्या बाजूला पण शिवणाचं मार्किंग पाहिजे आपल्याला. पूर्णतः परत मार्किंग करून घ्या हे. जिथे ते सरळ लाईन असेल तिथे तिथे स्केल वापरूनच मार्किंग करून घ्यावं, ट्रेसिंग करून घ्यावं. संपूर्ण मार्किंग आपल्या इथे आलेलं आहे. आता तुम्ही मागची बाजू बघून परत चॉक मार्किंग करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला बॅक पण कापायचं आहे, स्लीव्स पण कापायची आहे. आपलं फ्रंट आणि बॅकचे हे 2 पीस पूर्णतः मार्किंग करून रेडी झालेले आहे. आता आपले हे 2 पीस जे आहेत ते फ्रंटचे कटिंग झाले. हा एक मागचं आणि हा. ओके. आता आपल्याला बॅकचे करायचे आहेत कटिंग, पण जास्ती पीस कधीही कटिंग केलेला पीस जास्ती हाताळायचा नाही, त्याला असं जास्ती हलवायचं नाही. त्याला शांत असं थोडंसं हलक्या हाताने घडी करून हा वेगळा ठेवायचा.